नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 20 महिन्यात 6,443 कुत्र्यांचा नागरिकांना चावा। उरण येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। मागील 20 महिन्यात उरण परिसरात 6,443 नागरिकांना कुत्र्यांनी प्रसाद दिलाय। गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 3,000 कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यात। त्यात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते। या आकडेवारीवरून कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे। एकंदरीतच महिन्याकाठी सरासरी 300 श्वान दंशाच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण पसरले आहे। तरी उरण शहरातील व ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। उरण शहर व परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील गावात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। त्यातच परिसरात चिकन, मासळी, मटणाची दुकानेही झपाट्याने वाढत असल्याने सदरची कुत्री ही त्या ठिकाणी टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी तुटून पडतात। त्यात काही कुत्री ही नागरिकांवर हल्ला करून चावा घेत आहेत। तसेच मोटारसायकल स्वार त्यांच्या मागून धावत जाऊन त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। त्यामुळे श्वानदंशाच्या घटनेत वाढ होत आहे। उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात 2024 ते 2025 या वर्षातील 20 महिन्यातच परिसरातील 6,443 श्वान दंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे। तसेच कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातील श्वान दंशाच्या रुग्णांचा यात समावेश नाही। तसेच कुत्रा चावल्यानंतर काही नागरिकांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने श्वानदंशाच्या रुग्ण दगावले असल्याची माहिती देखील समोर आली आहे। उरण तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।